Hello student, welcome to my YouTube channel Sai Samartha Maths Academy. Now in this video we are going to learn the chapter number 3 Current Electricity Science and Technology Part 1 Class 9th. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण या लेसनचा काही भाग हा मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहाव्यास मिळेल. आता या लेसनचा जो पुढचा भाग आहे, ओके, पेज नंबर 35 मध्ये इलेक्ट्रिक सर्किट विद्युत परिपथ इथून आपण या व्हिडिओत सुरू करणार आहोत. आता विद्युत घट जे असतात, तुम्ही जर याच्यामध्ये दोन्ही डायग्रॅममध्ये जर पाहिलं तर विद्युत गटांच्या दोन्ही अग्रांमध्ये जोडलेली जी वाहक तार तुम्हाला दिसते आहे आणि इतर जे रोध यामधून वाहणारा एक विद्युत धारेचा एक सलग मार्ग या ठिकाणी तुम्हाला डायग्रॅममध्ये दिसतो आहे, तो म्हणजेच विद्युत परिपथ. त्याची डेफिनेशन आपण अशी म्हणू शकतो की कंटिन्युअस पाथ ऑफ ॲन इलेक्ट्रिक करंट थ्रू द कंडक्टिंग वायर कनेक्टेड टू द टू एंड्स ऑफ द सेल अँड अदर रेजिस्टन्स इज कॉल्ड ॲन इलेक्ट्रिक सर्किट. ओके, अशा प्रकारे विद्युत गटाच्या दोन अग्रामध्ये जोडलेली ती वाहक तार आणि रोध यामध्ये वाहणारा विद्युत धारेचा एक सलग कंटिन्युअस मार्ग असतो, त्याला आपण विद्युत परिपथ असं म्हणत असतो. आता या विद्युत परिपथाची तुम्ही डायग्रॅम जर पाहिली तर डायग्रॅममध्ये तुम्हाला अशा प्रकारे जी वाहक तार कंडक्टिंग जी वायर दिसते आहे, इलेक्ट्रिक सेल दिसत आहेत, रेजिस्टन्स आहे, लक्षात ॲमीटर्स, व्होल्टमीटर्स अशा प्रकारचे वेगवेगळे उपकरणं त्या ठिकाणी तुम्हाला जोडलेली आहेत. मग या आकृतीमध्ये विद्युतधारा मोजण्यासाठी लक्षामध्ये ॲमीटर्स इज यूज टू मेजर द करंट. ओके, विद्युतधारा मोजण्यासाठी ॲमीटर्स या ठिकाणी वापरलं जात असतं आणि व्होल्टमीटर टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड्स ऑफ द रेजिस्टर्स, आणि रोधाच्या दोन टोका दरम्यान असलेलं जे विभवांतर आहे ते मोजण्यासाठी व्होल्टमीटर ही यंत्र त्या ठिकाणी वापरली जात असतात. त्यानंतर व्होल्टमीटरचा जो रोध आहे तो अतिशय जास्त असल्यामुळे त्यातून वाहणारा जो विद्युत प्रवाह आहे तो अतिशय सूक्ष्म त्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी तुम्हाला आपल्या सर्किटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल्स, त्यानंतर त्याचे यूज आपल्याला या टेबलमध्ये दिलेले आहेत. पहिलं दिलेले तुम्हाला इलेक्ट्रिक सेल विद्युत घट. ओके, त्याचा सिम्बॉल तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही त्या सर्किटमध्ये वापरणार आहात. त्याचा यूज दिलेला आहे टू ॲप्लाय द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड्स ऑफ द कंडक्टर. तर वाहकाच्या टोकांमध्ये विभवांतर प्रयुक्त करणे. नंबर 2 दिलेला आहे बॅटरी. लक्षात, त्याचा सिम्बॉल्स तुम्हाला अशा प्रकारे तयार करता येणार आहे. विजेरी म्हणतो आपण त्याला, अनेक गटांचा तो संच असतो, त्याचा तुम्हाला यूज दिलेला आहे टू ॲप्लाय द लार्ज पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड्स ऑफ द कंडक्टर. वाहकाच्या टोकांमध्ये जास्त क्षमतेचे विभवांतर प्रयुक्त करणे. 3 नंबर दिले ओपन टॅप की और प्लग की. त्याचा सिम्बॉल अशा प्रकारे दर्शवला जातो. त्याचा यूज पहा टू स्टॉप द फ्लो ऑफ करंट flowing the circuit in a circuit by disconnecting the two ends of the wires. ओके, की वाहकाच्या दोन टोकांमधील संपर्क तोडून विद्युत प्रवाह बंद करणे. क्लोज टॅप की और द प्लग की. त्याचा सिम्बॉल अशा प्रकारे वापरला जातो. त्यात दिलेलं आहे टू स्टार्ट द फ्लो ऑफ करंट इन अ सर्किट बाय कनेक्टिंग द टू एंड्स ऑफ द वायर. वाहकाच्या दोन टोकांमधील संपर्क जोडून विद्युत प्रवाह सुरू करणे याच्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्यानंतरचं पुढचं दिलेलं आहे तुम्हाला की एक प्रकारे आपल्याला दिलं की कनेक्टिंग वायर्स, त्याला जोड तार असं आपण म्हणतो किंवा वाहक तार, कंडक्टिंग वायरसुद्धा म्हणतात. तिचा सिम्बॉल अशा प्रकारे वापरला जात असतो टू कनेक्ट द व्हेरियस कॉम्पोनंट्स इन द सर्किट. ओके, विविध घटक परिपथात जोडण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे क्रॉसिंग वायर. क्रॉसिंग वायरचा सिम्बॉल अशा प्रकारे वापरला जातो सर्किटमध्ये टू शो द वायर्स विच क्रॉस बट आर नॉट कनेक्टेड. वाहक तार एकमेकांना ओलांडून जाताना दाखवणे, त्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्यानंतर लाईट बल्ब. तर आपल्याला सिम्बॉल अशा प्रकारे दाखवला जातो लाईटसाठी. तर हा बंद लाईट आणि हा खाली दिलेला आहे तुम्हाला हा चालू लाईट. ओके, टू टेस्ट द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी लाइटेड करंट इज फ्लोईंग, अनलाइटेड करंट इज नॉट फ्लोईंग. ओके, तर विद्युत धारेचे वहन तपासणं. समजा त्या ठिकाणी त्याला आपण एक प्रकारे
प्रकाशित आणि अप्रकाशित दोन प्रकार त्याने दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये लायटेड म्हणजे वहन, त्या ठिकाणी लायटेड मीन्स करंट फ्लोईंग, त्याच्यामध्ये वहन होत आहे. आणि अनलायटेड म्हणजेच करंट नॉट फ्लोईंग म्हणजे त्या ठिकाणी वहन होत नाही. अशा प्रकारे सिम्बॉल आणि त्याचा यूज त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला होता. त्यानंतर दिलेलं आहे पुढचं रेजिस्टन्स. त्याला आपण एक प्रकारे विद्युत रोध असं म्हणतो. त्याचा सिम्बॉल्स अशा प्रकारे वापरला जातो. टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन द सर्किट, परिपथातून जाणारी विद्युतधारा नियंत्रित करणे, त्याच्यासाठी त्याचा वापर केला जातो. व्हेरिएबल रेजिस्टन्स, चलरोध, बदलणारा जो एक प्रकारचा रोध असतो त्याचा सिम्बॉल या प्रकारे वापरला जात असतो. टू चेंज द रेजिस्टन्स ॲज रिक्वायर्ड अँड नियर बाय द कंट्रोल द करंट, रोध हवा तसा बदलून परिपथातील जी विद्युतधारा आहे हवी तशी तुम्हाला बदलवता येते. त्यानंतर आहे ॲमीटर. ॲमीटरचा सिम्बॉल अशा प्रकारे वापरला जातो. आणि टू यू मेजर द करंट फ्लोईंग इन द सर्किट. ओके, त्याच्यामध्ये परिपथातील जी विद्युतधारा मोजणे यासाठी त्याचा वापर केला जात असतो. त्यानंतर आहे व्होल्टमीटर. व्होल्टमीटरचा सिम्बॉल टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द पोल्स इन द सर्किट. तर विभवांतर मोजण्यासाठी त्या व्होल्टमीटरचा वापर सर्किटमध्ये केला जातो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल आणि त्याचा यूज आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. ओके, त्यानंतर पहा पुढे आता आपल्याला एक प्रयोग करायचा आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्हाला साहित्यामध्ये कॉपर्स अँड ॲल्युमिनियम वायर्स, ग्लास रॉड, रबर, तांब आणि ॲल्युमिनियमच्या तारा, काच कांडी आणि रबर आपल्याला पाहिजे. त्याच्यात तुम्हाला प्रोसिजर काय दिली आहे ती पाहता की आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे या आकृतीत तुम्हाला दिसल्याप्रमाणे उपकरणाची जोडणी करायची. बिंदू ए, ओके, ए आणि बी यामध्ये तांब्याची तार जोडायची आणि परिपथातील विद्युतधारा मोजायची. नंतर तांब्याच्या तारेच्या जागी त्या ठिकाणी ॲल्युमिनियमची तार, काचकांडी, रबर एका वेळी एक असं जोडत जायचं आणि त्यानंतर प्रत्येक वेळी विद्युतधारा मोजायची. निरीक्षण तुम्ही नोंदवत जायचं. तांबे, ॲल्युमिनियम, तार, काचकांडी आणि रबर या 4 गोष्टी तुम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी मोजल्या त्यावेळेस त्यांची तुलना करायची. कोणत्या याच्यातून विद्युत प्रवाह वाहील, कुठल्या याच्यातून वाहणार नाही याचा विचार आपण नंतर ऑब्झर्वेशन केल्यानंतर त्या ठिकाणी करता येईल. ओके, म्हणजे याच्यावरून तुम्हाला असं लक्षात येईल मित्रांनो, आपल्याला कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स, वाहक आणि त्याला विसंवाहक असं आपण म्हणत असतो. म्हणजेच आपण पदार्थाची एक प्रकारे 2 प्रकारे डिवायडेशन करता येतं. कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स, विद्युत वाहक त्याला सुवाहक असं म्हणतात आणि इन्सुलेटर म्हणजे विसंवाहक किंवा त्याला दुर्वाहक असं सुद्धा म्हणत असतात. त्याची डेफिनेशन पाहता. कंडक्टर, दोज सबस्टन्स विच हॅव व्हेरी लो रेजिस्टन्स आर कॉल्ड कंडक्टर्स. करंट कॅन फ्लो इझिली थ्रू सच मटेरियल, की ज्या पदार्थाची रोधकता खूप कमी असते त्यांना वाहक असे म्हणतात. यांच्यातून सहजतेने विद्युतधारा वाहू शकते. त्यानंतर पुढची डेफिनेशन पहा. इन्सुलेटर, विसंवाहक, दोज सबस्टन्स विच हॅव एक्स्ट्रीमली हाय रेजिस्टन्स अँड थ्रू विच करंट कॅन नॉट फ्लो आर कॉल्ड इन्सुलेटर, की ज्या पदार्थाची रोधकता खूप जास्त असते म्हणजे ज्याच्यातून विद्युतधारा वाहूच शकत नाही अशा पदार्थांना विसंवाहक पदार्थ असे म्हणत असतात. ओके, अशा प्रकारे आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारचे वाहक आणि विसंवाहक पदार्थ तुम्हाला पाहायस मिळतील. ओके, त्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ ओहम्स लॉ. ओहमच्या नियमाच्या प्रयोगाच्या साह्याने आपल्याला पडताळा घ्यायचा आहे. त्यासाठी मटेरियल 4 सेल्स ऑफ 1.5 व्होल्ट इच, ॲमीटर्स, व्होल्टमीटर, कंडक्टिंग वायर्स, नायक्रोम्स वायर, प्लग की. ओके, आता प्रोसिजरमध्ये पहा की सुरुवातीला आकृतीत दाखवल्याप्रमाणे परिपथाची जुळणी करायची. त्यानंतर XY ही नायक्रोमची तार रोध म्हणून वापरायची. लक्षात ठेवा, XY ही जी दिसते तुम्हाला ही एक नायक्रोमची तार रोध म्हणून त्या ठिकाणी तिचा वापर आपल्याला करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे की दिलेल्या ज्या 4 विद्युत गटांपैकी एक विद्युत गट जोडायचा. लक्षामध्ये 4 गटांपैकी एक विद्युत गट जोडायचा. ॲमीटर्स, व्होल्टमीटर यांचं वाचन घ्यायचं.
त्यानंतर पुढे दिलेले 4 नंबरमध्ये की क्रमाक्रमाने एक अधिक एक घट जोडत जायचं, त्याला जोडणी BCD याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहेत. त्यानंतर वाचन घ्यायचं आणि निरीक्षण तक्त्यामध्ये त्याची नोंद करायची. त्यानंतर V/I, ओके, याच्या किमती काढायच्या. काढल्यानंतर तुम्हाला विभवांतर आणि विद्युतधारा जी आहे, पोटॅन्शियल डिफरन्स अँड करंट, याचा आलेख काढायचा आणि आलेख काढल्यानंतर त्याचं अवलोकन करायचं की तो आलेख कशा प्रकारे स्ट्रेट जातो, का सरळ जातो, का वक्र जातो, याचा विचार करून नंतर त्याचा रिझल्ट त्या ठिकाणी काढायचा. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे सिस्टीम ऑफ रेजिस्टर अँड इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, रोधाची जोडणी आणि परिणामी रोध. ओके, तर अनेक विद्युत उपकरणांमध्ये आपण असंख्य रोध वेगवेगळ्या प्रकारे जोडत असतो. अशा प्रकारे केलेल्या रोधाच्या जोडण्यांना सुद्धा ओहमचा नियम लागू पडतो, हे लक्षात ठेवा. लक्षामध्ये अनेक प्रकारच्या जोडण्या तुम्ही पाहत असतात. त्याच्यामध्ये आपण आता जी पहिली जोडणी पाहणार आहोत त्याच्यामध्ये पाहता तुम्हाला दिलेली आहे रेजिस्टन्स इन अ सेरीज, रोधाची एकसर जोडणी असं आपण त्याला म्हणणार आहोत. तुम्ही जर आता आकृतीमध्ये पाहिलं मित्रांनो तर तुम्हाला 3 प्रकारचे रोध दिसत आहेत, R1, R2 आणि R3. अशा प्रकारचे 3 रोध, प्रत्येकाची टोके एकमेकाला जोडलेली आहेत. अशा प्रकारची जी जोडणी असते लक्षात, तिला आपण एकसर पद्धतीने रोधाची जोडणी अशी म्हणणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला दिलं की एंड ऑफ द 3 रेजिस्टर्स आर कनेक्टेड सो दॅट दे फॉलो वन आफ्टर द अदर इन अ सिंगल लाईन. ओके, दिस रेजिस्टर्स आर सेड टू बी कनेक्टेड इन अ सिरीज. अशा प्रकारची जी जोडणी केलेली असते त्याला आपण एकसर जोडणी अशी म्हणत असतो. तर रोधाच्या एकसर जोडणीमध्ये प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहत असते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी एक प्रकारे I विद्युतधारा, त्याला आपण करंट I म्हणतो. त्यानंतर V हे बिंदू C आणि D मधलं एक प्रकारचं विभवांतर आहे. ओके, एक्सप्रेशन करताना लक्षात ठेवा. त्यानंतर R1, R2, R3 हे 3 प्रकारचे रोध परिपथामध्ये एकसर जोडणीने जोडलेले आहेत. त्यानंतर V1, V2, V3 ही अनुक्रमे R1, R2, R3 दरम्यानची विभवांतर आहेत. त्यानंतर तिघांचं जे व्होल्ट आहे एकत्रितपणे V=V1 + V2 + V3. ओके, अशा प्रकारे तिघांची त्यांनी त्या ठिकाणी ॲडिशन केलेली आहे. त्यानंतर ॲडिशन केल्यानंतर नंबर 1चं इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. जर समजा RS, ओके, RS मीन्स त्याला म्हणतो आपण S फॉर सिरीजसाठी S घेतलेला आहे, म्हणजे एकसर जोडणीसाठी. ओके, मग हा बिंदू C आणि D मधील तिन्ही रोधांचा परिणामी रोध असेल तर ओहमच्या नियमानुसार V=IRS. ओके, अशा प्रकारे तुम्ही सामान्य स्वरूपामध्ये 3 रोध आहेत आपल्याकडे, म्हणून त्या ठिकाणी V1=IR1, V2=IR2 अँड V3=IR3 या किमती जर तुम्ही तिघं किमती नंबर 1चं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनमध्ये जर टाकल्या की व्हीची किंमत, त्यानंतर V1, V2, V3 या 4ही किमती जर तुम्ही टाकल्या तर तुम्हाला अशा प्रकारचं इक्वेशन मिळेल. त्या इक्वेशनमध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला I दिसतोय, जर थ्रू आउट आयने प्रत्येकाला जर तुम्ही भागितलं तर तुम्हाला अशा प्रकारचं इक्वेशन RS =R1 + R2 + R3 अशा प्रकारचं इक्वेशन तुम्हाला फायनल मिळत जाईल. जर N रोध एकसर जोडणीत जोडली, इथे आपण 3च रोध जोडलेले समजा, जर N रोध जर एकसर जोडणीमध्ये जोडले असतील तर ते रोधाचं जे इक्वेशन आहे ते अशा प्रकारचं RS =R1 + R2 + R3 -RN अशा प्रकारचं रोधाचं इक्वेशन त्या ठिकाणी मिळेल. त्यानंतर तुम्हाला आता आपण जो रोध एकसर जोडणीमध्ये जोडलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट काय मिळतो की इफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सेरीज, जर दिलेले रोध एकसर जोडणीत जोडलेले असतील तर नंबर 1 काय होईल पाहता, द सेम करंट फ्लोज थ्रू इच रेजिस्टर, प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते. त्यानंतर नंबर 2 मध्ये दिलेलं आहे द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द रेजिस्टर इज इक्वल टू द सम ऑफ द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स, रोधाच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील सर्व रोधांच्या बेरजे इतका असतो.
3 नंबरमध्ये द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एक्स्ट्रीम ऑफ द अरेंजमेंट इज इक्वल टू द सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द इंडिव्हिज्युअल रेजिस्टर, की जोडणीच्या दोन टोकांमधील विभवांतर हे प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभवांतराच्या बेरजे इतकं असतं. नंबर 4 दिला आहे द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज लार्जर दॅन ईच ऑफ द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. तुम्ही जर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जर घेतला त्याचा विचार जर एकेका रोधाशी केला R1 R2 R3शी जर RSचा विचार केला तर रोधाच्या एकसर जोडणीचा परिणामी जो रोध आहे RS हा जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा जास्त असतो. म्हणजेच तुम्ही समजा सांगितलं तुम्हाला की RS आणि R1 मध्ये ग्रेटर कोण तर तो RS. ओके. त्यानंतर 5th दिलेला आहे तुम्हाला द अरेंजमेंट इज यूज टू इन्क्रीज द रेजिस्टन्स इन अ सर्किट, की ही जोडणी परिपथातील रोध वाढवण्यासाठी तिचा वापर केला जातो. ओके. अशा प्रकारे आपण एकसर जोडणीमध्ये एकापुढे एक अशी जोडणी त्या ठिकाणी केलेली असते. ओके. एकसर जोडणीमध्ये तुम्हाला माहितीसाठी सांगतोय. त्यानंतर त्यातील एक घटक जरी कमी करत समजा काम करत नसेल किंवा खराब झाला तर परिपथ खंडित होतं आणि विद्युतधारा वाहत नाही. लक्षामध्ये जर 2 बल्ब एकसर जोडणीमध्ये जोडले तर एक एकटे लावले असताना पेक्षा कमी प्रकाश देतात. एक एकटे लावले असतानापेक्षा ते कमी प्रकाश देतात. जर 3 बल्ब हे एकसर जोडणीने पद्धतीने जोडले तर ते आणखी कमी प्रखरतेने त्या ठिकाणी प्रकाशित होत असतात. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे याच्यामध्ये की द रेजिस्टन्स ऑफ सम कंडक्टर बिकम्स नियरली झिरो इफ देअर टेम्परेचर इज डिक्रीज अप टू द सर्टन व्हॅल्यू क्लोज टू द 0 केल्व्हिन. ओके. की तापमान कमी करत 0 केच्या जवळ तुम्ही नेल्यास काही वाहकाचा रोध 0च्या जवळ पोहोचतो. अशा वाहकाला आपण काय म्हणणार आहोत सच कंडक्टर्स आर कॉल्ड सुपर कंडक्टर. अशा वाहकाला अतिवाहक असं आपण म्हणणार आहोत. ओके. तर सम कंडक्टर्स डू नॉट ओबे ओहम्स लॉ. सच कंडक्टर्स आर कॉल्ड ॲज नॉन ओहोमिक कंडक्टर्स. मग अशा प्रकारे काही वाहक ओहमच्या नियमांचं पालन करत नाहीत. अशा वाहकाला अनओहमनीय वाहक अशा प्रकारे म्हणत असतात. ओके. त्यानंतरचं पुढचं दिलेलं आहे रेजिस्टर्स इन पॅरलल. रोधाची समांतर जोडणी. आपण मागे रोधाची एकसर जोडणी पाहिली, आता रोधाची समांतर जोडणी. त्याच्यात तुम्हाला डायग्रॅम दिलेली आहे. त्याच्यामध्ये R1 R2 R3 या तीनही रोधांची जोडणी तुम्ही बाजूला पाहिल्यानंतर त्यांची टोके त्या बाजूस एकत्र जोडून केल्यास त्या जोडणीला तुम्हाला एक प्रकारे समांतर जोडणी असे म्हणतात. तिन्ही जे रोध तुम्हाला दिसतात ते समांतर आहेत, पॅरलल आहेत. तर रेजिस्टर्स आर सेड टू बी कनेक्टेड टू द पॅरलल व्हेन देअर एंड्स आर कनेक्टेड ॲट बोथ द साइड्स ॲज शोन इन फिगर्स. द फिगर शोज 3 रेजिस्टर R1 R2 and R3 connected in parallel between the point C and D. बिंदू C आणि बिंदू D च्या मध्ये अशा प्रकारे 3 रेजिस्टर त्या ठिकाणी जोडलेले आहेत. ओके. त्यानंतर याच्यामध्ये I1 I2 I3 ही अनुक्रमे R1 R2 आणि R3 या रोधातून वाहणारी विद्युतधारा करंट आहेत. त्यानंतर V हे C आणि D बिंदूमध्ये ओके V हे C आणि D बिंदूमध्ये वाहणारे एक विभवांतर आहे. मग अशा प्रकारे परिपथातील एकूण जी धारा आहे ती तुम्हाला या सूत्राने I = I1 + I2 + I3 3 जोडलेले असल्यामुळे 3 रोध जोडलेले असल्यामुळे आपण I1 + I2 + I3 3 धारा तयार झाल्या. तिघांची बेरीज ही I इतकी येईल. अशा प्रकारे नंबर 1चं इक्वेशन तयार झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे की नंबर 1चं इक्वेशन तयार झाल्यानंतर समजा RP हा जो आहे तो पॅरललसाठी P मीन्स पॅरललसाठी घेतलेला आहे. एक परिपथातील जो परिणामी रोध त्याला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स असं आपण म्हणतो. लक्षात. त्यासाठी त्यानंतर एक सूत्र आहे तुमचं की I = V/RP. ओके. मग आता आपल्याकडे I1 I2 I3 3 असल्यामुळे V तर एकच कॉमन आहे. RPच्या वेळेस I1 असेल तर V/R1, I2 असेल तर V/R2 आणि I3 असेल तर V/R3. या सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत तिघं व्हॅल्यू जर तुम्ही नंबर 1च्या इक्वेशनमध्ये पुट केल्या तर तुम्हाला अशा प्रकारचं इक्वेशन तयार होतं. V/RP = V/R1 +
व्ही अपॉन R2 प्लस व्ही अपॉन R3. प्रत्येकाचा जो व्ही आहे हा तो जर तुम्ही कट केला तर तुम्हाला जे इक्वेशन मिळतं ते अशा प्रकारचं 1/RP इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. ओके, अशा प्रकारे 3 रेजिस्टन्स जोडलेले आहेत म्हणून आपण R3 पर्यंत मिळालं. जर तुम्ही समजा एकापेक्षा जास्त जोडले, इफ n रेजिस्टर्स आर कनेक्टेड टू इन पॅरलल, देन इक्वेशन इज 1/RP इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 प्लस डॅश 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 1/Rn. अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी इक्वेशन हे मिळत जात असतं. त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये की समांतर जोडणीने अनेक दिवे तुम्ही जोडू शकतात. एखादा दिवा जर त्याच्यामध्ये समजा खराब जरी झाला, लक्षात ठेवा, तर तारेचं कुंडल तुटल्यामुळे प्रकाशित होत नसेल तर विद्युत परिपथ खंडित होत नाहीत. लक्षात. तर जसं तुम्ही मागच्या वेळेस पाहिलं, एक जरी एकसर जोडणीमध्ये एक जरी बल्ब खराब झाला तर बाकीचं पूर्ण पुढचं परिपथ हे त्या ठिकाणी बंद होतं, तसं याच्यामध्ये होत नाही. दुसऱ्या मार्गामधून विद्युतधारा त्या ठिकाणी जाऊ शकते आणि बाकीचे लाईट त्या ठिकाणी लागू शकतात. मग अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे की व्हेन सेव्हरल बल्ब्स आर कनेक्टेड इन पॅरलल दे एमिट्स द सेम अमाऊंट ऑफ लाईट ॲज व्हेन दे आर कनेक्टेड इंडिव्हिज्युअली इन द सर्किट, while bulb connected in series emit the less light than when the connected in individuals. म्हणजे अनेक दिवे एकसर पद्धतीने जोडले तर ते आपल्याला मूळ प्रखरतेपेक्षा कमी प्रखरतेने प्रकाशतात, परंतु तेच दिवे जर तुम्ही समांतर पद्धतीने जोडले तर प्रत्येक दिवा आपल्या मूळ प्रखरतेने त्या ठिकाणी प्रकाशतेने त्या ठिकाणी प्रखरत असतो. ओके. त्यानंतर या प्रयोगावरून तुम्हाला समांतर जोडणीवरून काही रिझल्ट मिळतात ते आपण पाहणार आहोत. इफ अ नंबर ऑफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल्स. ओके, त्याच्यामध्ये जर समजा दिलेले रोध जर समांतर जोडणीमध्ये जोडले तर नंबर 1 की जोडलेले सर्व रोधांच्या व्यस्तांकाची जी बेरीज आहे ती परिणामी रोधाच्या व्यस्तांका इतकी येत असते. नंबर 2चा पॉईंट दिला आहे की प्रत्येक रोधातून वाहणारी जी एकूण विद्युतधारा ही रोधाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असते व परिपथातून वाहणारी एकूण विद्युतधारा ही सर्व रोधातून स्वतंत्रपणे वाहणाऱ्या विद्युतधारेच्या बेरजे इतकी असते. नंबर 3 दिलेला आहे की प्रत्येक रोधाच्या दरम्यानचे विभवांतर त्या ठिकाणी कसं असतं, सेम असतं, सारखं असतं. नंबर 4 मध्ये की रोधाच्या समांतर जोडणीचा जो परिणामी रोध आहे RP म्हणतो आपण त्याला, हा जोडणीतील रोधांच्या स्वतंत्र किमतीपेक्षा लेस असतो, कमी असतो. त्यानंतर 5th दिलेला आहे की ही जोडणी परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरतात, रिड्यूस द रेजिस्टन्स इन द सर्किट. या जोडणीचा वापर तुम्हाला परिपथातील रोध कमी करण्यासाठी तिचा वापर केला जातो. त्यानंतर पुढे दिलेलं आहे तुम्हाला की डोमेस्टिक इलेक्ट्रिकल कनेक्शन, घरगुती विद्युत जोडणी. आपल्याला घरातील जी विद्युतधारा आहे ती एक मुख्य विद्युतवाहक तारेतून जमिनीखालून ताराद्वारे किंवा विद्युत खांबावरील तारांमधून आणली जाते. त्यामध्ये 2 प्रकारच्या तारा असतात मित्रांनो. त्याच्यामध्ये जवळपास 3 प्रकारचे दिले त्यांनी की 3 वायर्स इन द केबल्स. वन इज कॉल्ड द लाईव्ह वायर विच ब्रिंग द करंट. त्याच्यामध्ये एक तार जी असते ती वीजयुक्त, त्याला आपण लाईव्ह वायर म्हणतात, तिच्यातून फक्त करंट येत असतं. इट हॅज अ रेड ऑर ब्राऊन इन्सुलेशन. शक्यतो तिला एक लाल रंगाची तार त्या ठिकाणी लाल किंवा ब्राऊन तपकिरी रंगाची तार त्या ठिकाणी वापरली जाते, लक्षात. आणि दुसरी जी तार असते द अदर्स वायर इज कॉल्ड ॲज न्यूट्रल वायर विच इज अ करंट रिटर्न. आणि जी दुसरी तार असते की त्याच्यातून एक प्रकारे विद्युत जे धारा आहे ती वाहत नाही, तिला तटस्थ तार असं म्हणत असतात. ती शक्यतो इट इज अ ब्ल्यू ऑर ब्लॅक, लक्षात. तर ती निळ्या किंवा काळ्या रंगाची ती वापरत असतात. त्यानंतर भारतामध्ये या दोन्ही तारांमधील विद्युत विभवांतर जवळपास साधारणपणे 220 व्होल्ट इतकं असतं. या दोन्ही तारा घरातील जे विद्युत मीटरला किंवा जी वितळ तारेद्वारे जो मेन फ्यूज असतो आपला, लक्षात, त्या ठिकाणी जोडलेल्या असतात. आणि जे मुख्य कळ आहे मेन स्विच, या तारा घरातील सर्व वाहक तारांना त्या ठिकाणी जोडल्या जातात. आणि आपल्या घरामध्ये प्रत्येक खोलीमध्ये वीज उपलब्ध होईल
अशा रीतीने वीज वाहक तारांची जोडणी त्या ठिकाणी केलेली असते. आपल्याला जितके ज्याप्रमाणे घरात तुम्हाला किती वीज लागेल त्याप्रमाणे, आणि प्रत्येक स्वतंत्र परिपथामध्ये वीजयुक्त आणि तटस्थ तारेची दरम्यान वेगवेगळी उपकरणं त्या ठिकाणी जोडलेली असतात. वेगवेगळे जे अप्लायन्सेस आहेत त्या ठिकाणी जोडलेले असतात आणि प्रत्येक उपकरणाला समान विभवांतर पुरवलं जातं. लक्षात ठेवा, त्या ठिकाणी प्रत्येकाला जे विभवांतर आहे, पोटेन्शियल डिफरन्स आहे, अप्लायन्सेस इज द सेम, समान त्या ठिकाणी पुरवलं जातं आणि उपकरणे नेहमी समांतर जोडणीने जोडलेली असतात, पॅरलल पद्धतीने जोडलेली असतात, हे लक्षात ठेवा. आणि याच्या व्यतिरिक्त जी थर्ड वायर्स मी तुम्हाला सांगितली तिला अर्थ वायर असं म्हणतात. तिसरी जी तार आहे त्याला भूसंपर्क तार असं आपण म्हणतो. ती शक्यतो येलो ऑर ग्रीन, एक प्रकारे पिवळ्या किंवा हिरव्या रंगाची तिचा वापर केला जातो. तर ती घराजवळ जमिनीमध्ये एक धातू पट्टीला जोडलेली असते. ही तार सुरक्षिततेसाठी तिचा वापर केला जातो. त्यानंतर पुढे दिलेले तुम्हाला फ्यूज वायर, त्याला वितळ तार असं आपण म्हणत असतो. तर विद्युत उपकरणांमध्ये नुकसान न होऊ देण्यासाठी वितळ तार वापरली जाते. प्रोटेक्ट डोमेस्टिक अप्लायन्सेस. ही तार विशिष्ट द्रवणांक असलेल्या संमिश्राची बनलेली असते व ती विद्युत उपकरणांना एकसर जोडणीने जोडली जाते. लक्षात ठेवा, कनेक्टेड इन सेरीज. ओके, एकसर जोडणीने जोडलेली असते. जर विद्युत परिपथातून काही कारणाने समजा ठराविक मर्यादेबाहेर विद्युतधारा जर जाऊ लागली तर या तारेचं तापमान वाढून ती वितळते आणि त्यामुळे विद्युत परिपथ खंडित होऊन विद्युत प्रवाह त्या ठिकाणी थांबतो व उपकरणांचं संरक्षण होत असतं. ही तार पर्सेलिन सारखा जो पदार्थ आहे लक्षामध्ये, त्या रोधक पदार्थांपासून बनवलेली एक खोबणी असते, त्या खोबणीमध्ये ती बसवलेली असते. लक्षामध्ये अशा प्रकारच्या याच्यामध्ये फिटेड टू इन अ ग्रूव्ह. ओके, आणि घरगुती वापरांसाठी शक्यतो 1 अँपियर, 2 अँपियर, 3 अँपियर, 4 अँपियर, 5 अँपियर, 10 अँपियर अशा प्रकारच्या तारा, वितळ तारा त्या ठिकाणी वापरलेल्या असतात. ओके, त्यानंतर पुढे दिलेलं आहे तुम्हाला की प्रिकॉशन टू बी टेकन व्हाईल युजिंग द इलेक्ट्रिसिटी. वीज वापराच्या बाबतीमध्ये घ्यावयाची काळजी, कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे, त्याच्यात नंबर 1 दिलेला आहे की घराच्या भिंतीवर बसवायचे जे विद्युत कळ आहे, बटन असेल, सॉकेट असेल, ते लहान मुलांच्या हात पोहोचणार नाहीत अशा उंचीवर त्या ठिकाणी ठेवायला पाहिजेत. म्हणजे पिन व खिळ्यासारख्या वस्तू प्लगमध्ये ते घालणार नाहीत. प्लग काढताना प्लग वायर खेचू नये. नंबर 2 दिलेला आहे की विद्युत उपकरणांची सफाई करण्यापूर्वी त्यांचं बटन बंद केलेलं आहे का, स्विच ऑफ केलेलं आहे का, खंडित करावी आणि त्याचा प्लग सॉकेटमधून बाहेर काढून ठेवावा. नंबर 3 दिलेला आहे की विद्युतचे उपकरण हाताळताना तुमचे हात त्या ठिकाणी कोरडे असले पाहिजे, ड्राय असले पाहिजे. ओके, तसेच यावेळी रबरी तळ असलेली जी पादत्राणं, चप्पल वगैरे असतात ते वापरून विद्युत उपकरणे हाताळावीत. रबर हे विद्युतरोधक असल्यामुळे अशा प्रकारच्या ज्या चपला किंवा काही जे बूट चप्पल वगैरे असेल ते वापरल्यामुळे उपकरणे वापरण्याच्या व्यक्तीच्या शरीरामधून विद्युतधारा जाण्याचा धोका जो असतो तो त्या ठिकाणी प्रोटेक्ट होतो, टाळता येतो. त्यानंतर दिलेलं आहे 4 नंबरमध्ये की विद्युत धक्का बसणारी व्यक्ती तशीच तारेच्या संपर्कात राहिली तर ताबडतोब मुख्य बटन बंद करा. लक्षात ठेवा, महत्त्वाचं, जर मुख्य बटन दूर अंतरावर असेल तर किंवा त्याची जागा तुम्हाला जर माहीत नसेल तर शक्य झाल्यास सॉकेटमधून प्लग बाहेर काढायचं. लक्षात, आणि हेही शक्य नसेल तर लाकडी वस्तूच्या साह्याने त्या व्यक्तीला त्या ठिकाणी, त्या लाकडी वस्तूच्या साह्याने त्या व्यक्तीला दूर त्या ठिकाणी तारेपासून दूर ढकलायचं, पण आपण हात लावू नये. अशा प्रकारे हा पाठ इथे संपलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.